प्रकरण सुरू आहे. हा प्रभागात तुम्ही आधी पण निवडणूक लढवली आहे. काय समस्या जाणवल्या, काय नागरिकांनी प्रश्न मांडले? या भागामध्ये प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी, माळवाडी, वैदवाडी या प्रमुख भागामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. म्हणजे रामटेकडी जर घ्याल तर रामटेकडीमध्ये या साऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे की 2000 पर्यंतचे पुरावे, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. ड्रेनेजचा एक विषय वैदवाडीमध्ये आहे. आज भागीरथी नगर मधला जर आपण सगळा विचार केला तर अनेक वर्ष झालं भागीरथी नगर मध्ये पाणी हे फार कमी दाबाने आणि नियमित येत नाहीये. त्यामुळे पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही पुढच्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ह्या सगळ्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला तर आम्ही महानगरपालिका रस्त्यावरची आंदोलन तर शिवसेना प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सोडवत असते. पण शेवटी बजेटचा विषय आल्यानंतर कुठेतरी आपल्याला निवडणुकीला सामोरं जात असताना बजेट जर मिळालं तर त्या मार्फत आपल्याला ही ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या अतिशय भक्कमपणे त्या ठिकाणी देता येतात. आता नागरिकांनाही आमची विनंती आहे की बाबा तुम्ही जर या भागामध्ये जर मशालीचे 4ही उमेदवार निवडून दिले तर आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये आमच्या नागरिकांच्या बाजू समस्या अतिशय प्रभावीपणे मांडू आणि ते सोडवण्यात 100% आम्ही यशस्वी होऊ. विद्यमान आमदार, विद्यमान 3 नगरसेवक असे दिग्गज समोर असताना मतदार तुमच्या पाठीशी उभे राहतील? 100% उभे राहतील ना. शेवटी कसं होतं की कोविडचा काळ हा अतिशय भयानक काळ होता आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोविड काळामध्ये सर्वाधिक काम हे शिवसेनेने केलेले आहे. त्याचं कारण असं आहे की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे प्रत्येक शिवसैनिकाच्या डोक्यामध्ये हे विचार उतरवलेले आहेत. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.